चला तर आपण आज नवीन टॉपिकला सुरू करतोय. तो म्हणजे ब्रँच अकाउंटिंग. आता ब्रँच म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. बघा, ब्रँच अकाउंटिंग आपला टॉपिक आहे, नवीन टॉपिक आहे किरण. तर ह्या टॉपिकमध्ये नेमकं काय आहे ते थोडंसं समजून घेऊ, त्याची थिअरी समजून घेऊ आणि नंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू. आता कंपनीज असतात. कंपन्या म्हणजे काय, बिझनेस थोडक्यात. कंपन्या काय करतात, सुरुवातीला त्यांची एकच ब्रँच म्हणजे एकच शाखा सुरू झालेली असते आणि याला आपण मेन ब्रँच म्हणतो किंवा याला आपण काय म्हणतो, हेड ऑफिस म्हणतो. हेड ऑफिस. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष बिझनेस केल्यानंतर ह्या कंपन्या काय करते की वेगवेगळ्या शहरामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये काय करत असते, आपल्या दुसऱ्या नवीन शाखा सुरू करत असते. दुसऱ्या नवीन शाखा म्हणजे वेगवेगळ्या शहरामध्ये जर सुरू केल्या तर त्या शाखांना काय म्हटलं जातं, ब्रँच असं म्हटलं जातं. आता मुख्य कंपनी आणि ही ब्रँच याचं अकाउंटिंग आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे ह्या टॉपिकमध्ये. आता ह्या ज्या ब्रँच असतात, या ब्रँचचे पण प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण जर ही शाखा जर आपल्या ज्या देशात आहे कंपनी, उदाहरणार्थ इंडियामध्ये कंपनी आहे, इंडिया, आणि इंडियामध्ये जर ब्रँच असेल तर त्याला इनलँड ब्रँच असं म्हणतात. म्हणजे काय, त्याच देशाच्या धर्तीवर असलेली ब्रँच. आणि इंडियाच्या बाहेर आउटसाइड इंडिया असेल, आउटसाइड इंडिया, तर त्याला काय म्हणणार आपण, फॉरेन ब्रँच असं म्हणणार. तर ह्या ब्रँचमध्ये इंडियामध्ये ब्रँच असेल तर इंडियन ब्रँच किंवा इनलँड ब्रँच असं म्हणणार, आणि आउटसाइड इंडिया असेल तर त्याला फॉरेन ब्रँच असं म्हणणार. आता ह्या ब्रँच अकाउंटमध्ये आपल्याला 2 ब्रँच असणार आहेत, म्हणजे मुख्य 2 प्रकार पडतात. जर फॉरेन ब्रँच असेल, आउटसाइड इंडिया असेल, तर तिला इंडिपेंडेंट ब्रँच असं म्हणतात, स्वतंत्र शाखा म्हटलं जातं. आणि डिपेंडेंट म्हणजे काय, स्वावलंबी, म्हणजे थोडक्यात आपण त्याला परावलंबत्व असणं. म्हणजे उदाहरणार्थ ही एक ब्रँच आहे आणि ही ब्रँच हेड ऑफिसवर डिपेंड आहे, त्याला डिपेंडेंट ब्रँच म्हणणार. आणि जी डिपेंड नाही त्याला काय म्हणणार, इंडिपेंडेंट ब्रँच असं म्हणणार. आता नेमकं काय आहे ते समजून घेऊ. डिपेंडेंट ब्रँच आणि इंडिपेंडेंट ब्रँच. ब्रँच ह्या दोन्हींमधला डिफरन्स पहिल्यांदा समजून घेऊ. डिपेंडंट ब्रँच कशाला म्हणायचं, इंडिपेंडेंट ब्रँच कशाला म्हणायचं. तर डिपेंडंट ब्रँच कशाला म्हणायचं की ही ब्रँच आकाराने छोटी असते. महत्वाचं म्हणजे काय असते, आकाराने छोटे असते डिपेंडेंट ब्रँच. एक तर छोटी असणार आहे आणि हिचे जे ट्रान्झॅक्शन असणार आहेत ते लिमिटेड असतात. मग हे ट्रान्झॅक्शन लिमिटेड, 2-3 वस्तूंची देवाणघेवाण करत असेल ती दिवसातून, तर हे ट्रान्झॅक्शन लिमिटेड आणि व्यवहार सुद्धा लिमिटेड असल्यामुळं हिचं ज्यावेळेस अकाउंटिंग होतं, हिचं जर सेपरेट अकाउंटिंग करायचं म्हटलं तर अकाउंटंटची नेमणूक करा, मग तो खर्च वाढतोय. मग ही हेड ऑफिस काय म्हणतं, तू इंडिपेंडंट आहे ना, डिपेंडंट आहे ना, व्यवहार छोटे आहेत, तर ह्या ब्रँचचं अकाउंटिंग हेड ऑफिसच करतं. ह्या ब्रँचचं, डिपेंडंट ब्रँचचं अकाउंटिंग कोण करतं, हेड ऑफिस. इंडिपेंडंट ब्रँचचे व्यवहार मोठे असतात, व्यवहारांची संख्या जास्त, वस्तूची खरेदी विक्री जास्त प्रमाणात होते, त्यामुळं ह्या ब्रँचचं अकाउंटिंग काय होतं, सेपरेट केलं जातं. डिपेंडंट ब्रँचच्या बाबतीत ब्रँचचा जो काही खर्च असेल, ब्रँचला जे काही पैसे द्यायचे असतील, सगळे हेड ऑफिस देतं आणि ती ब्रँच फक्त चालवली जाते ॲज अ एम्प्लॉय म्हणून. तर हे 2 ब्रँच आहेत, डिपेंडंट, इंडिपेंडंट ब्रँच. तर आपल्याला त्यात मेन शिकायची आहे म्हणजे इंडिपेंडंट ब्रँचचं अकाउंटिंग. याचं अकाउंटिंग कोण करतं, हेड ऑफिस करतं. कोण करतं, हेड ऑफिस करतं. म्हणूनच आपण ज्यावेळेस ह्या डिपेंडंट ब्रँचचे स्टेटमेंट बनवू, त्यावेळेस आपल्याला स्टेटमेंट बनावं लागतात इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. याच्यामध्ये ब्रँच स्टॉक अकाउंट म्हणजे, आता याच्यामध्ये ब्रँचला आपण गुड्स, आता ब्रँच काय करते, माल विकण्याचं काम करते, गुड्स सेल्स करण्याचं काम करते. तर हे ब्रँच स्टॉक अकाउंट म्हणजे काय, किती ब्रँचला गुड्स दिला आणि ब्रँचने किती विकला, ते ह्या ब्रँच स्टॉक अकाउंटला काय केलं जातं, मेंटेन केलं
जातं, म्हणजे समजून सांगितलं जातं. तर आता ब्रँच स्टॉक अकाउंट मध्ये काय काय येणार आहे, त्याचा फॉर्मॅट आहे हा. तर त्याच्यामध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा त्याला ओपनिंग स्टॉक असं म्हणणार. आता समजा एखाद्या वर्षी 10,000 रुपयाचा गुड्स ब्रँच स्टॉक अकाउंटला पाठवला, 10,000 रुपये की 8,000 रुपयाचा विकला वर्षभरामध्ये, राहिला 2,000 रुपयाचा. हा जो 2,000 रुपयाचा वर्षा शेवटी राहिलेला, तो पुढल्या वर्षी ओपनिंग स्टॉक म्हणून दाखवा लागतो, म्हणून त्याला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं म्हटले. तर हा मागच्या वर्षीचा या वर्षीला ओपनिंग बॅलन्स म्हणून येणार आहे. समजतंय ना मी काय सांगतोय किरण? हो. पूनम? ओके. तर हे व्यवस्थित लक्षात येत आहे ना, म्हणजे मी आता जे ब्रँच वगैरे जे समजून सांगितलं ते. त्याच्यानंतर गुड हो. सेंड टू ब्रँच. गुड सेंड आता थोडक्यात काय, की हे आपलं ट्रेडिंग अकाउंट आहे असं समजायचं. हे काय आपलं ट्रेडिंग अकाउंट. तर याच्यामध्ये गुड्स आला की डेबिटला, गेला की क्रेडिटला. तर याच्यामध्ये गुड्स सेंड टू ब्रँच म्हणजे गुड्स सप्लायड टू ब्रँच, म्हणजे हेड ऑफिसने ब्रँचला गुड्स पाठवला. या ठिकाणी मी जसं तुम्हाला आता समजून सांगत होतो ना, की बाबा हे हेड ऑफिस आहे, हेड ऑफिसने ब्रँचला गुड्स काय केला, पाठवला ब्रँचला. तर तो या ठिकाणी येणार आहे गुड्स सेंड टू ब्रँच. त्यालाच गुड्स सप्लायड टू ब्रँच असं म्हटलं जातं. टू ब्रँच डेटर्स अकाउंट. आता काय होतं, आता ह्या ब्रँचने माल विकला 10 लोकांना, तर त्यातल्या एखाद्या लोकांनी म्हणजे एखाद्या कस्टमरने विकलेला माल जर परत केला ब्रँचला, तर त्याला म्हटलं जातं ब्रँच डेटर्स अकाउंट. म्हणजेच काय, रिटर्न बाय कस्टमर टू ब्रँच. हा माल ब्रँचला रिटर्न केलेला असतो कस्टमरने. गुड्स सेंड टू ब्रँच. आता हे ट्रान्सफर ऑफ गुड्स फ्रॉम अदर ब्रँच काय होतं आता. आता काही वेळेस आता गंमत सांगतो मी तुम्हाला, एकच मिनिट. हे आहे आपलं हेड ऑफिस आणि ही आहे ब्रँच, बरोबर. याला मी HO म्हणजे हेड ऑफिस म्हणतो आणि याला म्हणतो ब्रँच. ब्रँच म्हणतो. आता ही कोणती ब्रँच आहे, आपल्याला अकाउंटिंग शिकायचं डिपेंडेड. एकच मिनिट. ब्रँच, डिपेंडेड ब्रँच याचं शिकायचंय. तर हेड ऑफिस कडून, हेड ऑफिस कडून म्हणजे मुख्य जी शाखा आहे तिच्याकडून काय झालेलं आहे, गुड्स जर ब्रँचला आला, पहा, गुड्स जर ब्रँचला पाठवला, तर त्याला काय म्हणायचं मी तुम्हाला सांगितलं होतं, काय म्हणायचं, गुड्स सेंड टू ब्रँच. म्हणजेच काय, हेड ऑफिसने सप्लाइड केलं गुड्स ब्रँचला. ब्रँच डेटर्स अकाउंट. आता काय होतं, ही ब्रँच काय करते, हा जो गुड्स आलेला आहे ब्रँचकडे, गुड्स काय आलाय, आलेला आहे, हा गुड्स काय करते, ब्रँच वेगवेगळ्या कस्टमरला काय करत असते, विकत असते, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ ए हा कस्टमर आहे, ए या कस्टमरला दिला, बी या दिला, सी या दिला, डी या दिला. तर त्यातनी डी हा जो कस्टमर आहे, डी या कस्टमरने काही गुड्स परत एकदा काय केला, ब्रँचला रिटर्न केला, रिटर्न केला. गुड्स जर रिटर्न केला तर त्याला काय म्हणणार आपण, त्याला काय म्हणणार, जे ब्रँचचे डेटर्स आहे, ब्रँचने ज्यांना माल विकला होता, उधारीवर माल विकला होता, त्याला आपण डेटर्स म्हणतो. त्या डेटर्सने काय केला, माल परत केला. म्हणूनच त्याला असं म्हटलं जातं ब्रँच डेटर्स अकाउंट. म्हणजेच काय, गुड्स रिटर्न केलेला आहे ब्रँचच्या डेटर्सने. गुड्स सेंड टू ब्रँच. गुड्स सेंड टू ब्रँच हा शब्द कधी वापरला जातो, आता हे हेड ऑफिस आहे, समजते ना किरण, हो. हे हो. हेड ऑफिस आहे. आणि ह्या हेड ऑफिस ही एकच ब्रँच नाही, अशा प्रकारची एक दुसरी ब्रँच सुद्धा आहे. काय आहे, दुसरी सुद्धा एक ब्रँच आहे. मग या ब्रँचला सुद्धा हेड ऑफिसला गुड्स द्यावा लागतो, या ब्रँचला काय द्यावा लागतो, गुड्स द्यावा लागतो. पण काय होतं काही वेळेस, बघा काही वेळेस काय होतं, ही जी ब्रँच आहे ना, ही जी ब्रँच, या ब्रँच कडे जर एक्स्ट्रा गुड्स असेल, काय जास्तीचा माल शिल्लक असेल, तर मग हेड ऑफिस काय सांगतं, याच ब्रँचला म्हणतं की तू ह्या ब्रँचला गुड्स पाठवून दे, या ब्रँचला काय कर, गुड्स पाठवून दे. मग अशा वेळेस त्याला काय म्हटलं जातं, गुड्स सेंड टू ब्रँच.
म्हणजेच काय, ट्रान्सफर ऑफ गुड्स फ्रॉम अदर बँक. किंवा असं पण होऊ शकतं की ही ब्रँच या ब्रँचला गुड्स, सॉरी मी थोडस उलटी कन्सेप्ट सांगितली, या ब्रँचने दुसऱ्या ब्रँचने या ब्रँचला गुड्स पाठवला म्हणून त्याला म्हटलं जातं गुड्स सेंड टू ब्रँच, म्हणजेच ट्रान्सफर ऑफ गुड्स टू अदर ब्रँच. आणि ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट हा सरप्लस वगैरे असतो, हे आपलं आन्सर असतं. तर अशा प्रकारचा हा फॉर्मॅट असणार आहे ब्रँच स्टॉक अकाउंटचा. याच्यामध्ये मी ज्या कन्सेप्ट सांगितल्या की गुड्स सेंड करणे त्याला काय म्हणायचं, गुड्स काय करायचं आहे, विकायचा आहे, गुड्स रिटर्न करायचा आहे त्याला काय म्हणायचं, ओपनिंग स्टॉक. काही दुसऱ्या ब्रँच कडून जर गुड्स आला तर गुड्स सेंड टू ब्रँच असं म्हटलं जातं, मग त्याला काय म्हणायचं कंसात. तर ह्या कन्सेप्ट का सांगितले मी, कारण की आपल्याला हे प्रॉब्लेम मध्ये शिकायचंय त्यामुळे मी सांगितलं. आता याच्या क्रेडिटला पहा, क्रेडिटला काय काय येणार आहे. आता क्रेडिटला म्हणजे काय, ब्रँच कॅश अकाउंट. जर तुम्ही कॅश मध्ये माल तुमच्याकडे आला आणि हा तुम्ही जर सेल केला, सेल्स, सेल्स काय एक तर काय असू शकतो किरण, कॅश किंवा एक तर रोखीने विकला तर त्याला काय म्हणणार आपण, कॅश सेल्स म्हणणार. आणि जर उधारीवर विकला तर त्याला काय म्हणणार आपण, क्रेडिट सेल्स. आवाज येतोय ना? हो. हो. तर अशा प्रकारे माल विकला जाईल. जर उधार कॅशने विकला तर त्याला ब्रँच कॅश अकाउंट म्हणणार, त्यालाच कॅश सेल म्हणणार. जर उधारीवर विकला तर त्याला काय म्हणणार, ब्रँच डेटर्स अकाउंट म्हणणार. फक्त शब्द वेगळे होत आहेत, कन्सेप्ट त्याच आहेत. उधारीवर जर विकला तर त्याला काय म्हणणार आपण, ब्रँच डेटर्स अकाउंट. कारण की ज्यांना आपण माल उधारीवर विकतो त्यांना डेटर्स म्हणतो. आणि जर कॅशने विकला तर त्याला ब्रँच कॅश म्हणणार. कॅशने विकला तर त्याला काय म्हणणार आपण, ब्रँच कॅश असं म्हणणार, ब्रँच कॅश. तर अशा पद्धतीने हे दोन आयटम समजले का, ब्रँच कॅश आणि ब्रँच डेटर्स. हो. त्याच्यानंतर गुड्स सेंड टू ब्रँच. गुड्स सेंड टू ब्रँच म्हणजे काय, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की काय होतं की ब्रँच काय करते, गुड्स हेड ऑफिस काय करतो, गुड्स पाठवलं, त्याला गुड्स सेंड टू ब्रँचेस म्हटलं जातं. याच्या उलट सुद्धा होऊ शकतं, ब्रँचकडे शिल्लक असलेला माल जर हेड ऑफिसला पाठवला तर त्याला गुड्स रिटर्न म्हणणार आपण. पण शब्द काय वापरायचा आपण हे करत असताना, अकाउंटिंग करत असताना, गुड्स सेंड टू ब्रँच, त्यालाच रिटर्न टू हेड ऑफिस असं म्हणणार. त्याच्यानंतर बाय गुड्स सेंड टू ब्रँच, ट्रान्सफर टू अदर ब्रँच. म्हणजेच काय, काही वेळेस बाय गुड्स सेंड टू ब्रँच असं का म्हटलं जातं, जो काय या ठिकाणी मी कन्सेप्ट सांगितली तुम्हाला, ही कन्सेप्ट सांगत होतो इथं. मी काय म्हटलं, ज्यावेळेस दुसरी ब्रँच आपल्या ब्रँचला गुड्स पाठवल त्यावेळेस सुद्धा गुड्स सेंड टू ब्रँच म्हटलं जातं. आणि आपली ब्रँच ज्यावेळेस दुसऱ्या ब्रँचला पाठवल त्यावेळेस गुड्स सेंड टू ब्रँच. इकडून जर आपल्याला आला, आपल्याकडे माल आला की तो आपण डेबिटला रेकॉर्ड करणार ना, आपल्याकडून गेला की क्रेडिटला. आणि तेच केले बघा या ठिकाणी, काय गुड्स सेंड टू ब्रँच शब्द तोच वापरलाय. दुसऱ्या ब्रँच कडून आपल्या जी ब्रँच आहे आपली मेन, आपण ज्या ब्रँचचं अकाउंटिंग करतो त्या ब्रँचला आला म्हणून डेबिटला लिहिला. आणि आपण जर म्हणजे आपली जी आपण ज्या ब्रँचचं अकाउंटिंग करतोय असं समजा, या ब्रँचने जर दुसऱ्या ब्रँचला सेंड केला तर तो क्रेडिटला लिहिला, बाय गुड्स सेंड टू ब्रँच म्हणून, ट्रान्सफर टू अदर ब्रँच. त्याच्यानंतर बाय ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट. तर आता हे ऍडजस्टमेंट लोड ऍबनॉर्मल लॉसेस ड्यू टू फायर वगैरे असेल तर हे वापरायचं. फायर वगैरे जाळबीळ झाला, आग लागली आणि माल जळाला आणि लॉस झाला, माल तुमच्याकडून गेला, मग हा ऍक्सिडेंट होऊ शकतो, लॉस होऊ शकतो, थेफ्ट होऊ शकतो, बरोबर ना. तर त्या ठिकाणी ब्रँच ऍडजस्टमेंट किंवा ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणणार, म्हणजेच कॉस्ट ऑफ ऍबनॉर्मल लॉस ड्यू टू फायर. आणि ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट हे तुमचं आन्सर असणार आहे. जर क्रेडिट साईडला बॅलन्स आला, जसं आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, डेबिट साईड जर जास्त असेल तर त्याची टोटल घेतो, क्रेडिटला लिहितो, आणि या ठिकाणी उत्तर येतं डेबिट साईड मध्ये एक्सपेन्सेस पेक्षा इन्कम कमी, याला काय म्हणतो आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बॅलन्सिंग फिगर आलेली असते त्याला नेट लॉस. नेट लॉस. आणि जर डेबिट साईडला आलेले असेल तर काय म्हणतो, नेट प्रॉफिट. प्रॉफिट. तसंच हे ब्रँच ऍडजस्टमेंटचं बघा, काय ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट लॉस असेल तर क्रेडिटला दिसणार आहे, आणि जर प्रॉफिट असेल तर कुठं दिसणार आहे, हा
सरप्लस Debit ला. डेबिटला दिसणार आहेत. सेम फायनल अकाउंट सारखे, डोकं जास्त काय त्याच्यामध्ये हे करायचं नाही, फक्त शब्द वेगळे आहेत. त्यामुळे आपल्याला हे जर असं अवघड वाटतं. पुढे जाऊया. हे समजलं ना, ब्रँच स्टॉक अकाउंट. हो. ओके. त्याच्यामध्ये एक 4-5 अकाउंट आपल्याला बनावं लागतात. आता हे ब्रँच डेटर्स, आता एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, ब्रँच डेटर्स म्हणजे कोण, की आपण माल विकलेला आहे, ब्रँचने काय केला, माल विकला. डेटर्स म्हणजे काय, आपले कस्टमर, ज्यांना आपण उधारीवर माल विकलाय, ज्या कस्टमरला, त्याला काय म्हणतो आपण, डेटर्स. आणि त्यांचं आपल्याला अकाउंट बनवायचंय. गेल्या वर्षीचा काय उधारीवर माल विकलेला बॅलन्स असेल तर त्याला टू बॅलन्स काय म्हणणार, ब्रॉट डाऊन. ब्रँच स्टॉक अकाउंट, जर तिकडून काय माल आलेला असेल ब्रँच स्टॉक अकाउंट, तर त्याला आपण क्रेडिट सेल्स म्हणणार, तो डेबिटला रेकॉर्ड करणार. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, की डेटर्स अकाउंट जे असणार आहे, डेटर्स अकाउंट, तर डेटर आपली काय, थोडक्यात असेट आहे समजायचं. असेट जर वाढली कशाने वाढू शकते, डेटर्स कशाने वाढू शकतात, जास्त उधारीवर माल विकला तर काय करणार, वाढणार. म्हणजे डेटर्सची अमाऊंट जर वाढली तर त्याला डेबिट करणार, आणि कमी झाली तर काय करणार, त्याला क्रेडिट. कमी कधी होऊ शकतं, या डेटर्सने आपल्याला, बघा तुम्हाला एकच मिनिटात मी कन्सेप्ट समजून सांगतो. मी तुम्हाला सेल्स म्हटलं होतं, काय म्हटलं होतं, सेल्स. आणि सेल्सचे 2 प्रकार सांगितलं होतं. किरण मला सांग बरं, आपण विक्री करतो, 2 प्रकारे होऊ शकते. Cash sales, credit sales, काय, कॅश सेल्स credit आणि sales. क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स, बरोबर. क्रेडिट सेल्सचे पैसे आपल्याला लगेच भेटत नाहीत. म्हणजे ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला असतो आणि ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं असतात, त्याला आपण म्हणतो डेटर्स. त्याला काय म्हणतो आपण, डेटर्स, बरोबर. आणि तेच डेटर्स म्हणजेच आपले सेल ज्यांना करतो त्यांना म्हटलं जातं कस्टमर. हे एक तर कॅश कस्टमर आहेत आणि क्रेडिट, मी थोडक्यात या ठिकाणी कस्टमर लिहितो, हे एक गोष्ट लक्षात राहू द्या. आता मला सांगा, डेटर्सचे पैसे इन फ्युचर मध्ये आपल्याला भेटणार आहेत. उदाहरणार्थ, आपण 1,00,000 रुपयाचा माल उधारीवर विकलेला, हे 1,00,000 रुपये आपले डेटर्स आहेत. डेटर्स आहेत म्हणजे काय, आपली थोडक्यात Asset. असेट आहे. आता ही असेट जर 1,00,000 रुपये जर कमी व्हायचे असेल, तर मला सांगा काय करावं लागेल, त्यांना पैसे मागावे लागतील, त्यावेळेस आपले डेटर्स कमी होतील. म्हणजे डेटर्स कडून जर आपल्याला पैसे आले, काय सांगतोय मी, डेटर्स कडून जर आपल्याला पैसे आले तर आपले डेटर्स काय होतील, कमी होतील. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, असेटचा बॅलन्स नेहमी काय असतो, मी तुम्हाला सांगितलं होतं, असेटचा बॅलन्स नेहमी असतो डेबिट, बरोबर. असेट जर वाढली तर डेबिट करणार, वाढली तर काय करणार, डेबिट करणार, आणि कमी झाली तर काय करणार, क्रेडिट करणार. Credit. आता हे डेटर्स कसे वाढू शकतात, अजून समजा उधारीचा माल विकला 10,000 रुपयाचा, अजून क्रेडिट सेल्स केला, अजून क्रेडिट सेल्स केला, तर हे होतील 1,10,000. म्हणजे डेटर्स कधी वाढतील, ज्या वेळेस तुम्ही उधारीवर माल विकताल त्यावेळेस डेटर्स वाढतील. आणि डेटर्स कधी कमी होतील, ज्या वेळेस तुम्ही उधारीच्या मालाचे पैसे कलेक्ट करताल त्यावेळेस डेटर्स काय होतील, कमी होतील. कमी झाले पैसे उधारीच्या मालाचे आले की क्रेडिटला लिहायचे, आणि उधारीवर माल विकले कुठे लिहायचा, डेबिटला लिहायचा. म्हणून त्यांनी, बघा मला एकच शब्द तुम्हाला समजून सांगायचा होता त्या ठिकाणी, बाय ब्रँच स्टॉक अकाउंट का म्हटले, क्रेडिट सेल्स आहे. क्रेडिट सेल्स झाला की डेटर्स वाढतात, वाढले की डेबिट, म्हणून क्रेडिट सेल्स डेबिटला लिहायचे. बिल्स रिसिवेबल हे उधारीच्या विक्रीतनच तयार होतात, ते कुठं लिहायचे, डेबिटलाच लिहायचे, बिल्स रिसिवेबल. डिसऑनर, आता डिसऑनर काय हे कन्सेप्ट 1-2च मिनिटात समजून सांगतो तुम्हाला. आता हा जर मी 10,000 रुपयाचा माल उधारीवर विकला एखाद्या व्यक्तीला, याच्यावर माझा विश्वास नाही, मग ब्रँच काय करते की बाबा हा 10,000 रुपयाचा माल आहे ना, तुम्हाला 1 महिन्यानंतर पैसे देणार आहे ना, याचं एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच बिल्स तयार करते, त्याला म्हटलं जातं या मालाचे पैसे येणार आहेत कोणाला, ब्रँचला 10,000 रुपयाचे, म्हणून त्याला म्हटलं जातं बिल्स रिसिवेबल. आणि हे बिल्स रिसिवेबल ज्या व्यक्तीला माल विकलाय त्याच्या नावाने तयार केलं जातं. आणि याच्यावर लिहिलेलं असतं की 3 महिन्यानंतर, 3 मंथ नंतर आपल्याला त्या मालाचे पैसे काय होणार आहेत, रिसिव्ड होणार आहेत, पैसे भेटणार आहेत, असं असतं.
3 महिन्यानंतर ब्रँच जाती ज्या व्यक्तीला, उदाहरणार्थ ए व्यक्ती या व्यक्तीकडे गेली आणि त्यांनी हे 10,000 रुपयाचा जो माल विकलेला आहे तो 10,000 रुपयाचा माल त्याला मागितला, म्हणजे मालाचे पैसे जर मागितले आणि त्याच्याकडे जर त्यावेळेस पैसे नसतील, त्या बिलाचे पैसे देण्यास त्यांनी नकार जर दिला, तर हे बिल्सचे पैसे भेटले नाही म्हणजे बिल काय झालं, डिसऑनर झालं. आपण 10,000 रुपयाचा माल विकला होता, 10,000 रुपयाचे डेटर जे होते ते डेटर न ठेवता आपण काय केलं, तर त्याला बिल्स रिसिवेबल म्हणून दाखवलं होतं. पण आता ते बिल्स रिसिवेबल नाही राहिले म्हणजे त्याच्या मूळ रूपात येतील, म्हणजे ते कुठे येतील, परत डेटर म्हणून डेटर्स मध्ये ऍड होतील. म्हणजे डेटर्स काय होतील, वाढतील. आणि डेटर्स वाढले की काय करतो आपण, डेबिट. डेबिट. म्हणून त्यांनी या ठिकाणी काय लिहिले माहिती का, बिल्स रिसिवेबल वाढतात, डेटर कोणत्या कारणामुळे वाढले त्याला डेबिट दिलं, आणि कंसात म्हणले बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल्स रिसिवेबल डिसऑनर. कळलं का? हो. ओके. आता मला सांगा, आता हे जे डेटर्स आहेत, आता मी तुम्हाला म्हंटल की बाबा हे 1,10,000 रुपयाचे काय आहेत, माझे डेटर्स झालेत. हे डेटर्स कोणत्या कोणत्या कारणाने कमी होतील रे किरण? जर यांनी कॅश दिली, आपले मालाचे पैसे दिले, कॅश पेड केली, हे पहिलं कारण झालं, बरोबर? याच्यामुळे कमी होऊ शकतात. अजून कोणत्या कारणामुळे कमी होतील? जर समजा यातले 1,10,000 मधले 10,000 कोणीतरी बुडवले तर आपले काय होतील, डेटर्स कमी होतील. म्हणजे कोणत्या कारणामुळे, बॅड डेब्ट्स मुळे सुद्धा होतील, बरोबर? अजून जर समजा 1,10,000 रुपये आपल्याला वसूल व्हावा म्हणून आपण त्यांना 10% डिस्काउंट दिला, म्हणजे डिस्काउंट ऑन डेटर्स असेल, डिस्काउंट दिला, डिस्काउंट ऑन डेटर्स असेल, तरी देखील डेटर्स कमी होतील, बरोबर ना? अजून कोणत्या कारणामुळे होतील? आता पैसे बुडणार आहेत म्हणून आपण प्रोव्हिजन केली, कशाची, आरडीडीची. कशाची केली, आरडीडीची प्रोव्हिजन केली, तरी सुद्धा आपले डेटर्स कमी होणार. उदाहरणार्थ अजून मी एक याच्यात उदाहरण असं सांगू शकतो की समजा हे जे डेटर्स आहेत, हे डेटर्स 1,10,000, 10,000चा माल जर कोणी रिटर्न केला समजा, तर आपण काय म्हणणार, डेटर्स कमी होतील. कशामुळं, रिटर्न मुळे सुद्धा डेटर्स कमी होतील ना, होतील की नाही? तर ही सगळी कारणे डेटर्स कमी होण्याची, आणि ही जी डेटर्स ज्यावेळेस कमी होतील त्यावेळेस ही सगळी कारणे या ठिकाणी लिहायची, फक्त आपल्याला त्याला नावं फक्त वेगळी द्यायची. तर बघा त्यांनी काय दिलेले, कॅश बाय ब्रँच, कॅश, कॅश आली, पहिलं मी कारण सांगितलं होतं, डेटर्स कमी झालं, त्यालाच म्हटले कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर्स, डेटर्सच्या क्रेडिटला. बिल्स रिसिवेबल, काही डेटर्स आहेत आपले, बरोबर, 10,000चं बिल तयार केलं म्हणजे डेटर्स कमी झाले म्हणून बिल्स रिसिवेबल लिहिलं. त्याच्यानंतर ब्रँच स्टॉक अकाउंट, म्हणजेच काय, कस्टमरने माल रिटर्न केला, रिटर्न बाय कस्टमर, म्हणून डेटर्सच्या क्रेडिटला. गुड्स सेंड टू ब्रँच, आता बघा गुड्स रिटर्न टू एचओ, हेड ऑफिस, एखाद्या ब्रँचला जर गुड्स रिटर्न केला तरी सुद्धा आपले डेटर्स कमी होतील त्यामुळं. त्याच्यानंतर ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट, मग त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट दिला, अलाउन्स गिवन टू डेटर्स, बॅड डेब्ट्स असतील, तर या सगळ्यामुळे डेटर्स कमी होतील. ते डेटर्स कमी होण्याची कारण फक्त आपण या ठिकाणी लिहिलेली, आणि जी बॅलन्सिंग फिगर असेल त्याला बॅलन्स कॅरेट डाऊन असं म्हणणार. अशा प्रकारे हे डेटर्स अकाउंट असणार आहे. समजलं का? हे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सॉल्व्ह करताना शिकायचं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता हे पेटी कॅश, पेटी कॅश म्हणजे काय, आपली चिरीमिरीचा जो एक्सपेन्सेस असतो ना, ते एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी हा पेटी कॅश तयार केलं जातं. मग ब्रँचला खर्च करावा लागतो, काहीतरी स्टेशनरी घ्यावी लागत असेल, कोण कस्टमर आलं तर त्याला चहा पाणी करावं लागत असेल, आणि मग ही ब्रँच स्वतःच्या खिशातनं करत नाही, मग हे पैसे कुठनं घेते ब्रँच, हेड ऑफिस कडून घेते. कुठनं घेते, हेड ऑफिस कडून. आणि हेड ऑफिस कडून ज्यावेळेस पैसे घेते त्यावेळेस ते पैसे दाखवले जातात डेबिटला. जर ओपनिंग बॅलन्स आधीच काही घेतलेले पैसे शिल्लक असतील वर्षाच्या सुरुवातीला तर ते डेबिटला, आणि टू कॅश म्हणून दाखवले जातात आलेले पैसे डेबिट साइडला, आणि जो काही खर्च केलेला असेल ब्रँचने त्यामुळे पैसे कमी होतात, टू ब्रँच अकाउंट, टू ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट म्हणून ते क्रेडिटला दाखवले जातात, आणि बॅलन्स कॅरीड डाऊन ही बॅलन्सिंग फिगर असते. एवढंच सोपं आहे. हे ब्रँच पेटी कॅश अकाउंट जे आहे ते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला असेलच असं नाही, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असू शकतं, म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. हे झालं ब्रँच पेटी कॅशचं.
आता पुढचं जे असणारे ब्रँच एक्सपेन्सेस, आता ब्रँचला कोणकोणत्या प्रकारचे एक्सपेन्सेस असतात? सगळे, जसं आपल्याला माहिती बघा, ब्रँच एक्सपेन्सेस म्हणजे आपलं थोडक्यात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू कॅश, मग याच्यामध्ये सॅलरी देणारे, रेंट देणारे, टॅक्स देणारे, ब्रँचचे डेटर्सला जर समजा तुम्ही डिस्काउंट दिला, अलाउन्स दिला, बॅड डेट्स झाले, तर हा लॉस आहे ब्रँचचा. म्हणजे ब्रँचचे सगळे एक्सपेन्सेस आणि काय लॉसेस हे कुठं रेकॉर्ड करणार? ब्रँच एक्सपेन्सेसला. मग ब्रँच पेटी कॅश, मग ऍक्च्युअल पेटी कॅश एक्सपेन्सेस जे असतील ते या ठिकाणी रेकॉर्ड करायचे. आणि ब्रँच इन्कम काय? तर हे ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जे टोटल एक्सपेन्सेस असणार आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. हे सोपं आहे. ब्रँच इकडं सगळे आयटम हे एक्सपेन्सेसलाच येतात, शक्यतो क्रेडिटला काही येत नाही. आणि ब्रँच ऍडजस्टमेंट हे जरासं IMP अकाउंट आहे. ब्रँच ऍडजस्टमेंट, ह्या ब्रँच ऍडजस्टमेंटवर ज्या आयटमवर काय आहे, लोडिंग आहे, ते आयटम काय केले जातात? रेकॉर्ड केले जातात. जर समजा आता हे ब्रँच स्टॉक अकाउंटचा डेबिटचा आयटम असेल तर त्याचं लोडिंग क्रेडिटला रेकॉर्ड केलं जातं. बाय स्टॉक रिझर्व, लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. बाय गुड्स सेंड टू ब्रँच, लोडिंग ऑन गुड्स सेंड टू ब्रँच. बाय ब्रँच स्टॉक, सरप्लस स्टॉक. त्याच्यानंतर हे मी आता पुढं ज्यावेळेस आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना त्यावेळेस मी व्यवस्थित सांगेल, कारण की आता सगळं तुमच्या डोक्यावरनं जाईल. त्याच्यानंतर ब्रँच स्टॉक अकाउंट लोडिंग ऑन ॲबनॉर्मल लॉस असेल, ब्रँच स्टॉक अकाउंट नॉर्मल लॉस असेल, स्टॉक रिझर्व क्लोजिंग स्टॉकवरचं लोडिंग आहे, आणि शेवटी ग्रॉस प्रॉफिट ही बॅलन्सिंग फिगर काढली जाते. आणि सगळ्यात शेवटी जे बनवलं जातं ते म्हणजे ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याच्यामध्ये ब्रँच स्टॉक अकाउंट, ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट रेकॉर्ड होतात. इकडे ब्रँच ऍडजस्टमेंट, त्यालाच ग्रॉस प्रॉफिट, आणि ब्रँच कॅश, आणि जे काही निघल तो नेट प्रॉफिट बॅलन्सिंग फिगर डेबिटला, किंवा नेट लॉस आला तर क्रेडिटला. हे अकाउंट तयार करावं लागतात ब्रँच अकाउंटिंग करत असताना. आता याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन काय पाहायचंय की लोडिंग कोणकोणते आयटम. आता मी तुम्हाला लोडिंग म्हटलं तर हे लोडिंग काय असतं आणि लोडिंग कोणकोणत्या आयटमवर असतं. आता आधी लोडिंग कोणकोणत्या आयटमवर असतं ते समजून घेऊया आणि नंतर लोडिंग काय असतं ते मी सांगतो. तर लोडिंग हे ओपनिंग स्टॉकवर असतं. पहिला आयटम काय आहे? लोडिंग असणारे आयटम ओपनिंग स्टॉक. जर ह्याचं लोडिंग ओपनिंग स्टॉकवर असेल तर तो आयटम ब्रँच स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलेला असतो. बघा, ब्रँच स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला तो आयटम लिहायचा, आणि त्याचं लोडिंग ब्रँच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला लिहायचं. बघा, काय लोडिंगवर ओपनिंग स्टॉकवर 100% लोडिंग काढायचं दिलेलं असेल तर. ते आता दिलेलं असतं कॉस्ट प्लस एक, त्याला हात नको लावू, दिदूचं लेक्चर चालू आहे ना, वेड आहे, तुला कळलंच नाही, तू येडाच आहे. बघा काय सांगितलं मी, ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंग. आता पहा या ठिकाणी, एकच मिनिट मला जरा फर्स्ट पेजवर जाऊ द्या. इथं आलं फर्स्ट पेज, फर्स्टच आहे का हे, स्टॉकच आहे का? हा. आता हा जो ब्रँचचा ओपनिंग स्टॉकचा जो बॅलन्स आहे याच्यावर लोडिंग असतं, म्हणून ओपनिंग स्टॉक हा कुठं लिहायचा आहे? ब्रँच स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि याच्यावरचं लोडिंग ब्रँच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला लिहायचं. बघा, बाय स्टॉक रिझर्व, लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. ऍडजस्टमेंट म्हणजे ब्रँच ऍडजस्टमेंटच्या कुठं? अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचे, म्हणून ते त्या ठिकाणी दाखवले. आणि ऍडजस्टमेंट पण तशीच दाखवली मी तुम्हाला. काय? ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंग ब्रँच स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि आता हे MCQ साठी थोडंसं लक्षात ठेवायचं, कारण लोडिंग जर डेबिटला असेल तर तेच सर, आयटम जर डेबिटचा असेल स्टॉक अकाउंटच्या तर त्याचं लोडिंग क्रेडिटला, आणि आयटम जर क्रेडिटचा असेल तर त्याचं लोडिंग ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक अकाउंटचे कुठं लिहिणार आहे आपण? म्हणजे ट्रेडिंग अकाउंट थोडक्यात लक्षात ठेवायचं. कुठं लिहितो? क्रेडिटला लिहितो. म्हणून तो ब्रँच स्टॉक अकाउंटच्या कुठं लिहायचा? क्रेडिट साईडला लिहायचा. आणि याच्यावरचं लोडिंग ऍडजस्टमेंटच्या म्हणजे ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंटच्या कुठं लिहिणार? हे क्रेडिटचा आयटम आहे म्हटल्यावर डेबिटला. डेबिट साईडला. विषय संपला. हे लोडिंगचे एक 6-7 आयटम आहेत, तेवढे पाठ करून ठेवायचं. त्याच्यानंतर गुड्स सेंड टू ब्रँच, गुड्स रिसिव्ड फ्रॉम एचओ किंवा गुड्स फ्रॉम एचओ, असे 3 नाव असलेले शब्द असतील. बघा, ब्रँचने, ही जी ब्रँच आहे तिला एचओने,
एच ने गुड्स सेंड केला त्याला गुड्स सेंड टू ब्रँच म्हणणार, किंवा ब्रँचला गुड्स भेटला म्हणजेच आला, किंवा गुड्स फ्रॉम एच कडून गुड्स पाठवला ब्रँचला भेटला, असे तिन्ही शब्द असतील तर याच्यावर लोडिंग असणार. ह्या तिन्हीचा अर्थ एकच, या तिन्हीला एकत्रितरित्या गोप्याच म्हणायचं. म्हणजे काय, एकच त्याचा अर्थ होतो, नाव जरी वेगळी असली तरी. आता माल आला की आपण स्टॉक अकाउंटचे कुठं लिहितो, ब्रँच स्टॉक अकाउंट डेबिट डेबिट साईडला लिहितो, म्हणून ब्रँच स्टॉक अकाउंट डेबिट साईड. आणि याच्यावरचं लोडिंग ऍडजस्टमेंटच्या कुठं लिहिणार, डेबिटचा आयटम असेल तर क्रेडिटला क्रेडिट साईडला. संपला विषय. कोणत्या नावाने लिहायचं ते पण या ठिकाणी लिहिले बघा, बाय गुड्स सेंड टू ब्रँच आणि कंसात म्हणायचं लोडिंग. इथं सुद्धा लिहिलं टू स्टॉक रिझर्व, कंसात लिहायचं लोडिंग. नाव कोणतं वापरायचं ते सुद्धा लिहिलंय मी इथं, बाय क्लोजिंग स्टॉक असं म्हणायचं. इथं बाय म्हणण्यापेक्षा टू ओपनिंग क्लोजिंगचं आहे ना, बरोबर, बाय क्लोजिंग स्टॉक. त्याच्यानंतर पुढचा आयटम समजून घेऊया, गुड्स रिटर्न फ्रॉम एच. काय केलं ब्रँचने, काय केलं, गुड्स रिटर्न केला कोणाला, हेड ऑफिसला. ब्रँच कडून गुड्स काय झालेला आहे, गेलेला आहे का आलेला आहे, ब्रँच कडे गुड्स गेलाय गेला. मग गुड्स गेला की स्टॉक अकाउंटच्या कुठं लिहितो आपण, गेला की कमी झाला, क्रेडिटला क्रेडिटला लिहिणार. व्हेरी गुड. स्टॉक अकाउंटच्या कुठं लिहिणार, क्रेडिटला. आणि मग त्याचं लोडिंग कुठं लिहिणार, ऍडजस्टमेंटच्या डेबिटला व्हेरी गुड, ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. लिहिताना नाव काय वापरायचं, टू गुड्स सेंड टू ब्रँच आणि कंसात म्हणायचं लोडिंग. संपला विषय. अतिशय सोपं, काहीच अवघड नाही. पुढचा लोडिंगचा आयटम समजून घेऊया. एक 8 आयटम आहेत की ज्याच्यावर आपल्याला लोडिंग कॅल्क्युलेट करावं लागतं. बघा काय आयटम, एकच मिनिट. गुड्स ट्रान्झिस्ट, गुड्स इन ट्रान्झिस्ट. आता हा गुड्स इन ट्रान्झिस्ट म्हणजे काय, हा गुड्स आपल्याला भेटणार आहे, रिसिव्ड असणार आहे. काय वेळेस गुड्स इन ट्रान्झिस्ट आपण कोणाला तरी देणार असतो. जर गुड्स इन ट्रान्झिस्ट रिसिव्ड असेल तर आपल्याकडे माल काय आहे, येणार आहे का जाणार आहे, येणार येणार. माल आला की स्टॉक अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण, डेबिटला डेबिटला. आणि त्याच्यावरचं लोडिंग ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला क्रेडिटला. विषय संपला. आणि लिहिताना बाय गुड्स सेंड टू ब्रँच कंसात लोडिंग हा शब्द वापरायचा. आता गुड्स इन ट्रान्झिस्ट आपण दुसऱ्या एखाद्या ब्रँचला गुड्स पाठवत असेल किंवा एचओला गुड्स पाठवत असेल हेड ऑफिसला, तर त्याला गुड्स इन ट्रान्झिस्ट गिवन म्हणणार आपण, दिलेला. दिलेला आहे म्हणलं आपल्याकडून माल गेला, गेला म्हटलं की स्टॉक अकाउंटच्या कुठं लिहिणार, डेबिट क्रेडिट, क्रेडिट क्रेडिट साईड. व्हेरी गुड. आणि क्रेडिट साईडला लिहिणार हे ठरलं म्हटल्यावर याचं लोडिंग कुठं लिहिणार ऍडजस्टमेंटच्या, डेबिटला व्हेरी गुड, डेबिट साईडला. शब्द काय वापरायचा, टू गुड्स सेंड टू ब्रँच कंसात म्हणायचं लोडिंग. एवढंच आहे याच्यामध्ये. पुढचा आयटम आहे शॉर्टेज. आता शॉर्टेज जे आहे ते कशामुळे होऊ शकतं, आणि शॉर्टेजचे 3 प्रकार असतील. तर बघा शॉर्टेज, पहा त्याची एंट्री, ब्रँच स्टॉक अकाउंट. शॉर्टेज काय, शॉर्टेज म्हणजे माल कमी पडला, कमी पडला म्हणजे आपल्याकडून कुठंतरी गेला, म्हणून तो गेला म्हटल्यावर ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक लिहायचा बाय शॉर्टेज म्हणून. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा, कारण की आपल्याला कमी पडला म्हणजे आपला लॉस झाला किंवा जळाला वगैरे म्हणू आपण त्याला, लॉस झाला, म्हणून ब्रँच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि हा क्रेडिटला लिहिलाय शॉर्टेज म्हटल्यानंतर याचं लोडिंग ऍडजस्टमेंटच्या कुठं लिहिणार, डेबिटला डेबिट साईडला लिहिणार. आणि त्याला काय म्हणणार, बाय ब्रँच स्टॉक अकाउंट असं म्हणणार. एवढं सोपं आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे सरप्लस, म्हणजे आपल्याकडं एक्स्ट्रा माल सापडला. तर सरप्लस म्हटल्यानंतर आपल्याकडे माल एक्स्ट्रा म्हटल्यानंतर आपण स्टॉक अकाउंटच्या कुठे लिहिणार, कमी पडला तर क्रेडिटला आणि जास्त झाला तर डेबिटला डेबिटला. मग जितका जास्त झाला तेवढा आपला फायदा झाला. मग फायदा झाल्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे लिहिणार, तो फायदा कुठं, क्रेडिटला. आणि हाच लोडिंग जे आहे सरप्लसचं लोडिंग, तो डेबिटला रेकॉर्ड केला सरप्लस, तर त्याचं लोडिंग कुठं रेकॉर्ड करणार, मग ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला क्रेडिट साईडला. संपलं. हे लोडिंगचे आयटम होते, याच्यामध्ये वेगळं असं काहीही नव्हतं. आणि आता एक शेवटचं 2 इफेक्ट असणारे आयटम कोणते, शेवटचं पेज असेल माझ्या अंदाजे हे, म्हणजे आपलं थेअरी संपली, आपण डायरेक्ट प्रॉब्लेमलाच उद्या सुरुवात करणार. सोपं आहे प्रॉब्लेम सुद्धा खूप. बघा 2 इफेक्ट होणारे आयटम. मग 2 इफेक्ट होणारे आयटम, याला ऍडजस्टमेंट वगैरे काही नसतात प्रॉब्लेम मध्ये,
किरण, डायरेक्ट आपल्याला दोन इफेक्ट होणारे आयटम कोणते ते समजायचं. रिटर्न फ्रॉम कस्टमर, कस्टमर कडून जर माल रिटर्न आला त्यालाच आपण क्रेडिट कस्टमर म्हणू किंवा ब्रँच डेटर्स म्हणतो. तर माल आपल्याकडं परत आला म्हणजे स्टॉक अकाउंटला, ब्रँच स्टॉक अकाउंट कडे माल आला म्हणजे माल आपल्याकडे आला म्हटले की आपण कुठं करणार, स्टॉक अकाउंटच्या डेबिटला. डेबिटला रेकॉर्ड करणार. व्हेरी गुड. आणि त्याला म्हणणार टू ब्रँच डेटर्स अकाउंट. आणि माल आपल्याला कुणी दिला, आपण ज्यांना माल विकला होता त्यांनाच दिला, बरोबर ना. म्हणजे डेटर्सने आपल्याला माल परत दिला. म्हणजे डेटर्स आपले कमी होतील का वाढतील माल त्यांनी आपल्याला परत दिल्यामुळं? मी म्हटलं ना कमी होतील. कमी होतील. आणि डेटर्स कमी झाले की डेटर्स अकाउंटच्या कुठं लिहायचं? क्रेडिटला. क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. त्याच्यानंतर समजते ना किरण, सोपं करून समजते सांगणं. पण लक्षात राहील ना सर सगळं? हो, लिहून काढ एकदा. मी जे ऍडजस्टमेंट दिलेत ना ह्या सगळ्या लिहून काढ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. आणि एक 5-7 प्रॉब्लेम आपले झाले ना मग समजून जाईल. क्रेडिट सेल्स म्हणजे आपण माल उधारीवर विकला. माल उधारीवर ज्यांना विकतो त्यांना म्हणतो डेटर्स, बरोबर. मी अगोदरच 100 रुपयाचा माल किरण उधारीवर विकलाय आणि त्याच्यानंतर आणखी मी जर क्रेडिट सेल्स केला, मी क्रेडिट सेल्स केला 10 रुपयाचा, तर माझे डेटर्स किती होतील? 100चा 110. 110. म्हणजे माझे डेटर्स वाढले का कमी झाले? वाढले. वाढले. म्हणजे क्रेडिट सेल्स केल्यानंतर एक इफेक्ट आपण डेटर्सच्या कुठं लिहिणार, डेबिटला का क्रेडिटला? डेटर्स असेट आहे. डेटर्स वाढले की डेबिट करतो ना आपण. हा. हा, म्हणून त्याचा एक इफेक्ट बघ, क्रेडिट सेल्सचा एक इफेक्ट ब्रँच डेटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि माल विकल्यामुळे म्हणजेच गुड्स विकल्यामुळे आपल्याकडून गुड्स गेला की आपल्याकडे गुड्स राहिला असेल, विकला आपण म्हणलं आपल्याकडून जातो का येतो आपल्याकडे? गेला. गेला म्हणजे स्टॉक अकाउंटच्या कुठं लिहिणार? क्रेडिटला. व्हेरी गुड, जमलं. स्टॉक अकाउंटचे कुठे लिहिणार? क्रेडिट साइडला. संपला विषय. पुढं 3 नंबर बघा. आता हे बॅड डेब्ट्स किंवा डिस्काउंट किंवा अलाउन्स. आता मला सांग, बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडले. मी तुला सांगितलं होतं इथं समजून सांगतानाच, मला वाटतं फर्स्ट पेज वर तुला म्हटलं होतं मी. एकच मिनिट दाखवतो तुला. इकडं कुठे गेलं हे? अरे इथं 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 डेटर्स अकाउंट दुसऱ्या पेजवर आहे. हा, हो इथं. मी काय सांगत होतो तुला की बाबा हे डेटर्स जे आहेत, हे डेटर्स वाढतील कशामुळे म्हटलं होतं? जर तुम्ही कॅश विक्री जास्त केली तर. मग डेटर्स कमी कशामुळे होतील? त्यांनी कॅश पेड केली, बॅड डेब्ट्स दिले, त्यांना डिस्काउंट दिला, आरडीडी किंवा रिटर्न्स, याच्यामुळे डेटर्स काय होणार आहेत? कमी होणार आहेत. कमी. डेटर्स कमी झाले तर मी काय म्हटलं होतं? कमी झाले तर काय करायचं? क्रेडिटला. क्रेडिट. आणि वाढली की काय करायचं? डेबिट करायचं. आणि तेच या ठिकाणी येते बघ. आता एकच मिनिट. हा बघा, आता इथं बॅड डेब्ट्स, डिस्काउंट, अलाउन्सेस, याच्यामुळं जे आपले डेटर्स आहेत हे कमी होतील का वाढतील? कमी. कमी होतील. आणि कमी झाली की डेटर्स अकाउंटचे कुठे रेकॉर्ड करणार ते? क्रेडिटला. क्रेडिट साइडला. म्हणून त्याचा एक इफेक्ट बघूया, ब्रँच डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार. आणि हे बॅड डेब्ट्स, डिस्काउंट, अलाउन्स हा आपल्या ब्रँचचा लॉस आहे किंवा काय म्हणू आपण त्याला? एक्सपेन्सेस आहे, बरोबर ना. हो. आणि मग हा लॉस, एक्सपेन्सेस, जे ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट जे तयार केलेलं आहे त्या अकाउंटच्या कुठं लिहितो आपण? डेबिट साइडला. कारण डेबिट. की लॉसचा, एक्सपेन्सेसचा बॅलन्स असतो डेबिट. क्लिअर का हे? हो. ओके. देन आफ्टर पुढे जाऊया. ऍक्च्युअल पेटी कॅश एक्सपेन्सेस. आता याचे दोन इफेक्ट आहेत. पेटी कॅश आपल्याकडून एक्सपेन्सेस झाल्यामुळे आपल्याकडून कॅश येईल का जाईल हो? म्हणजे किरण, जाईल. म्हणजे पेटी कॅश अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण? पेटी कॅश अकाउंट कडून कॅश जर गेली तर क्रेडिट साइडला. कॅश रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. कॅश गेली क्रेडिटला. आणि हे एक्सपेन्सेस झालेत, बरोबर ना. आणि एक्सपेन्सेस मग आपण ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंटच्या कुठं लिहिणार? डेबिटला.
डेबिटला संपलं. ब्रँच अकाउंटच संपलं किरण, एवढंच आहे याच्यामध्ये. पण हे अवघड इतकं वाटतं की हे का अवघड वाटतं, कारण की ह्याच्यात शब्द नवीन आहेत म्हणून अवघड वाटतं. समजलं का आता जे मी हो सांगितलं ते? उद्यापासून आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया.